कामं असतात. अहो सकाळी उठायचं, झाडून करून काढायचं, अमुक करायचं, स्वयंपाक करायचा, अंघोळ करायची, पोरांना घालायची, त्याला काढायला नवऱ्याला करून द्यायचं, अमुक कर. काय काम! एकटी जरी राहिली तरी तेवढंच करावं लागतंय. पण काम बरं, कामामध्ये काय रामनाम आडवं येतं का? रामनाम घ्यायला चालू केलं तुमचे दोन हात धरून ठेवतं का रामनाम? नाही. आता तू काम करायचं नाही. गंमत सांगतो तुम्हाला, आपण एवढे उद्योगधंदे करतो, काम करतो, नोकऱ्या करतो, चाकऱ्या करतो, सगळं काही करतो, शेती करतो, सगळं प्रत्येक जण स्वतःच्या क्षेत्रामध्ये सगळं करतो. पुन्हा घरी येतो, घरी रात्रीची जेवण करतो, झोपतो, अमुक तमुक. यावेळेला एक गोष्ट आपण करत असतो पण ती आपल्याला माहित नसते. अनाहूतपणे श्वास आणि उच्छ्वास आपण घेत असतो. श्वास घेत असतो आणि श्वास सोडत असतो. हे आपल्याला माहित आहे का? त्याची अडचण होते का कशाला? कशालाही होत नाही. श्वास उच्छ्वास जर बंद, आपण म्हणतो का नाही आता मला झोपायचं आहे, श्वासोश्वास बंद करून झोपू. आता मला भरपूर काम आहे, श्वासोश्वास बंद करून काम करू. रामनामाला काय अडचण? रामनाम कुठे काही कुलूप लावून ठेवतं काय आपल्या तोंडाला? दळता, कांडता, खाता, पिता, झोपता, उठता, बसता, काम करता. रामनाम आणि वैशिष्ट्य रामनामाचं असं आहे माझ्या रामनाम सत्य आहे म्हटलं तरी चालतं, मेलेल्या ठिकाणी रामनाम घेतलं तरी चालतं, जन्मलेल्या ठिकाणी रामनाम घेतलं तरी चालतं, लग्नाच्या ठिकाणी घेतलं तर चालतं, वास्तुशांतीला घेतलं तर चालतं.